महाराष्ट्रात नावाजलेल्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा वापर परवाना हा रहिवासी असताना वापर मात्र व्यावसायिक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। शेतकऱ्यांची हक्काची बँक आणि महाराष्ट्रात नावाजलेली बँक म्हणून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची ओळख असून अनेक जिल्ह्यातील अनेक दिग्गज आमदारांनी या बँकेचं नेतृत्व करून बँकेचा नावलौकिक वाढवण्याचा प्रयत्न केला आहे। बँक विविध कारणांमुळे सातत्यानं चर्चेत राहिली, कधी चांगल्या तर कधी इतर कारणांमुळे, पण ती सातत्यानं चर्चेत राहिली। सध्या पुन्हा एकदा ही बँक चर्चेत आली आहे। मात्र हे प्रकरण साधं सुद्धा नाही, तर ते अतिशय धक्कादायक असं आहे। नावलौकिक प्राप्त अशा या बँकेचा बांधकाम परवाना हा रहिवासी असून प्रत्यक्षात याचा वापर व्यावसायिक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या बँकेला बांधकाम परवाना देताना तळघर लॉकर, स्ट्रॉंग रूम, पार्किंग, 2 जिने, तळमजला बँक हॉल, मॅनेजर केबिन, स्टोअर रूम, जेंट्स टॉयलेट, लेडीज टॉयलेट, पेंट्री, पॅसेज, 2 जिने, पोर्च, लिफ्ट, पहिला मजला, किचन प्लस पेंट्री, 2 हॉल, वेटिंग लॉबी, 6 रूम, 4 टॉयलेट, 2 बाथरूम, पॅसेज, 2 जिने, याचबरोबर दुसरा मजला, हॉल, किचन प्लस पेंट्री, 2 रूम, 3 टॉयलेट, पॅसेज, 2 जिने, बाल्कनी, तिसरा मजला, हॉल, वेटिंग रूम, डायनिंग प्लस पेंट्री, गेस्ट रूम, 2 रूम, 3 टॉयलेट, चौथा मजला, हॉल, किचन प्लस पेंट्री, टॉयलेट, जिना, बाल्कनी आणि 5वा मजला, हॉल, किचन प्लस पेंट्री, टॉयलेट, 2 जिने, बाल्कनी अशा एकूणच बांधकामासाठी 19 एप्रिल 1997 रोजी सहाय्यक संचालक नगररचना सोलापूर महापालिका यांच्या वतीनं परवानगी देण्यात आली। या एकूणच गोष्टींवरून सगळा प्रकार ध्यानात येईल। वापर परवाना हा रहिवासी आणि प्रत्यक्षात घडते ते दुसरंच, तेही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत। रहिवासी बांधकामाचा परवाना घेऊन खुलेआम व्यावसायिक होत असताना महापालिकेचं आर्थिक नुकसान गेली कित्येक वर्षे होत आहे। याला जबाबदार कोण? शहरात असे किती प्रकार सुरू आहेत? रहिवासी परवाना घेऊन व्यावसायिक कारणांसाठी वापर असणाऱ्या किती इमारती आहेत? याची महापालिकेकडे कोणती माहिती आहे का? तेरी भी चूप आणि मेरी भी चूप असा प्रकार गेली कित्येक वर्षे शहरात सुरू असून वाहत्या गंगेत अनेक जण हात धुवून घेत आहेत। अनेक जणांची मिलीभगत आणि एकमेकांना सहाय्य करू ही भूमिका निश्चितच अत्यंत धोकादायक आणि पालिकेच्या आर्थिक हिताला सुरुंग लावणारी अशीच आहे। सध्या अनधिकृत बांधकामांसह अन्य अनेक महत्त्वपूर्ण प्रश्नांवर प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी गांभीर्यानं लक्ष घातलं असून त्यांच्या धाडसी निर्णयामुळे अनेक जणांनी चांगलाच धसका घेतला आहे। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचंच हे प्रकरण निश्चितच गंभीर असून जर इतकं काही बिनधास्तपणे सुरू असेल तर मग या संदर्भात कोणतं धाडसी पाऊल पालिका प्रशासनाच्या वतीनं उचलण्यात येणार असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो। राजकारणातील अनेक दिग्गज मंडळींचा आशीर्वाद आणि पाठिंबा असताना या कथित प्रकरणाची निपक्षपाती चौकशी होणार की वरून दबाव येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। घडलंय बरंच काही, पुलाखालून पाणी देखील खूप वाहून गेलंय। आता या संदर्भात पालिका प्रशासन प्रमुख काय निर्णय घेतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार असून नावलौकिक प्राप्त सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचं हे प्रकरण धक्कादायक आणि तितकंच वादग्रस्त आहे हे मात्र नक्की। यात कोण कोण गुंतले आहेत? पालिकेतील अधिकाऱ्यांनी नेमकी कोणती चावी फिरवली? जिल्हा मध्यवर्ती बँकेनं नेमकी कोणती जादूची कांडी फिरवली? हे सगळंच मोठं गौडबंगाल असून समोर आलेलं प्रकरण मात्र सर्वसामान्य जनतेच्या आकलनापलीकडील आहे, हेही तितकंच खरं आहे।